बाबा दारूची बाटली इथे कशी आली? काका बाबा बाबा नको बाबा. काय विचारतोय मी? दारूची बाटली माझ्या गोडाऊन मध्ये कशी आली? शपथ बोल बाबा बाबा. अरे या जागेला लक्ष्मीची जागा समजतो रे आम्ही. त्या जागेवर बसून दारू प्यायला असतो. लाज कशी वाटली नाही तुला? तू माझ्या घराचं नुकसान केलंस, मी काही बोललो नाही. हे साविकर कुटुंब उद्ध्वस्त केलंस, मी गप्प बसलो. आणखी किती घरं उद्ध्वस्त करणार आहेस तू? अरे हे सगळं उभं करायला तुझ्या आईला किती कष्ट घ्यावे लागले माहितीये तुला? त्या सगळ्या वैभवाची राख रांगोळी करून टाकलीस तू. अरे रक्ताचं पाणी केलंय आम्ही हे सगळं उभं करण्यासाठी, आणि तू दारू पिऊन त्याला आग लावून टाकलीस. जराही लाज वाटली नाही का रे तुला? माणसाच्या जीवाची जराही किंमत उरलेली नाही तुला? बाबा 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 तुम्ही शांत व्हा. तुम्ही दीप दीप तू जा. मी काय बघतो. तू जा जा इथून. बाबा तुम्ही शांत व्हा. अरे कसा शांत हो? नका चिडचिड करू. नाही, हे असं थांबणार नाही. त्याला शिक्षा दिल्याशिवाय मी आता शांत होणार नाही. प्रत्येक वेळी तो असं काहीतरी करतो आणि मी त्याला सोडून देतोय. बास, आता बास. इथून पुढे आमच्या दोघांच्या मध्ये कोणी यायचं नाही. बापरे, काका खूप चिडले. दीप चुकून जरी त्यांच्या पुढे गेला तर अजून खूप मोठं काहीतरी होईल. नाही, आता काही झालं तरी दीपला घरी जाऊ द्यायचं नाहीये. काकांचा राग शांत होईपर्यंत त्याला बाहेरच थांबवायचं. हेच त्याच्यासाठी चांगलं आहे. बाबा माझा